स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज साताऱ्यामध्ये शिवसेनेचा भव्य असा मेळावा पार पडत आहे आणि या अनुषंगानं मोठी अशी जय्यत तयारी जी आहे ती आज साताऱ्यातील जिल्हा परिषद जे सभागृह आहे या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आज आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई साहेब आहेत। साहेब, मोठी अशी जय्यत तयारी जी आहे ती आणि विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या मेळाव्याला संबोधित करणार आहेत। कशा पद्धतीची यावेळची पुढची तयारी असणार आहे? शिवसेना ही 24/7 काम करत असते। निवडणुका आल्या म्हणजे शिवसेना काम करते, निवडणुका आल्या म्हणजे शिवसेनेचे नेते फील्डवर उतरतात, असं शिवसेनेमध्ये नाही। आम्हाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हेच सांगितलेलं आहे की शिवसैनिक हा सतत लोकांच्या मध्ये असला पाहिजे। त्यामुळे त्याचाच एक भाग आहे की आज आदरणीय पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जिल्ह्यात येत आहेत। पदाधिकारी, कार्यकर्ते, शाखा प्रमुख, गटप्रमुख अशा शिवसैनिक अशा सगळ्यांच्या बरोबर आजच्या मेळाव्यामध्ये साहेब संवाद साधणार आहेत। साहेबांच्या मार्गदर्शनाची सगळ्यांना आतुरता आहे आणि नेहमीसारखंच पक्ष संघटना वाढवणं, पक्ष अधिक मजबूत करणं। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, साहेब आता उपमुख्यमंत्री आहेत, तर उपमुख्यमंत्री काम करताना सामान्य माणसांसाठी ज्या काही महत्त्वाचे निर्णय साहेबांनी घेतलेत ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं ही आम्हा शिवसैनिकांची जबाबदारी आहे। त्याप्रमाणे आम्ही काम करतोय। राहिला प्रश्न पक्षाच्या ताकदीचा। पक्षाची ताकद ही जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढते आहे। आपण अनेक वेळा झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये ते दाखवलंय, विधानसभेलाही दाखवलंय आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना पक्षाची ताकद आत्तापेक्षा वाढलेली तुम्हाला पाहायला मिळेल। पण महायुती म्हणून आपण सगळे एकत्र आहात। आपण राज्यभरात अनेक ठिकाणी तुमच्या महायुतीतीलच आपले जे मित्रपक्ष आहेत हे स्वबळावरची भाषा करत आहेत आणि अनेक ठिकाणी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं चित्र भविष्यात पाहायला मिळू शकतं का? तुम्हाला शंका का वाटते हो माध्यमांना? नाही, पण अशा पद्धतीची विधानं होत आहेत बऱ्याच जणांच्याकडून जे जिल्हा प्रमुखांच्या बाबत पण असं बऱ्याचदा विधान होते की असे अनेक विधान आता ह्यावेळी बोलता येणार नाही, पण असं विधान आहे। तुम्ही हे बघा, संदिग्ध विचारू नका मला, कोण बोललं महायुतीतलं की आम्ही स्वबळावर लढू, सांगा मला। असं तुम्ही विधान विनाकारण आमच्या तोंडात घालू नका। आमची पहिल्यापासूनची मानसिकता आहे की आम्ही महायुती म्हणून लढणार। मी आता सुद्धा सांगितलं, तिन्ही पक्षाचा मान सन्मान हा महायुतीमध्ये राखला गेला पाहिजे। आत्ताशी प्राथमिक चर्चा आहे, तो अजून मतदार याद्या फायनल व्हायच्यात। आता प्रभाग रचना झाली, मग आमच्या जिल्हा समन्वय समिती बसल, मग आमची राज्य समन्वय समिती बसल आणि या उपर हे 3 प्रमुख नेते आहेत, आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय दादा। जिथं कुठं वाद असेल ह्या तिघांच्या कोर्टात जाईल ना तो वाद आणि मग निर्णय घेतील। ते व्हायच्या अगोदरच तुम्ही म्हणताय की तुम्ही स्वबळावर लढणार का, मग तुम्ही काय करणार? असं नाही, तुम्ही कृपया नकारात्मक विचार करू नका। आम्ही सगळे सकारात्मक आहोत। त्यामुळे निश्चितपणे मी एका वाक्यात सांगेन, महायुतीमधल्या तिन्ही पक्षांचा योग्य मान सन्मान हा महायुतीमध्ये राखला पाहिजे, याचा निश्चितपणे प्रयत्न महायुतीतल्या सर्व पक्षांकडून आम्ही करू। नक्कीच योग्य तो मान सन्मान जो आहे तो महायुतीमध्ये राखला पाहिजे, असंच मत जे आहे ते शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।